नमस्कार, मी श्यामल भंडारे। सध्याच्या निवडणुकांना जे रक्तरंजित वळण आलेलं आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ। महापालिकाच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा शुक्रवारचा शेवटचा दिवस होता। दिवसभरात अनेक नाट्यमय आणि धक्कादायक घडामोडी घडल्यात। बंडखोरांच्या मंथरणीसाठी नेत्यांची अक्षरशः धावपळ झाली आहे, पण अर्ज माघारी घेण्यावरून राज्यात बऱ्याच ठिकाणी जो राडा झालाय तो नक्कीच आपल्या राज्याच्या राजकारणाला शोभणारा नाही। अर्ज माघारी घेण्याच्या वादातून एकाची हत्याच झाली आहे। तिकडे सोलापुरात पण रक्तरंजित वळण लागलंय, तर धुळ्यातही गोळीबाराची घटना घडली आहे। तिकडे नाशिकमध्ये उमेदवाराला त्याच्याच समर्थकांनी कोंडलंय। कुणाच्या दबावाने माघार घेऊ नये यासाठी घरात कोंडून समर्थक स्वतः घराबाहेर बसले। हे इतकं सगळं घडलंय फक्त अर्ज मागे घेण्यावरून। महापालिका निवडणुकीत मतदानाआधी राज्यातील एकूण 67 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेत। यात भाजपचे सर्वाधिक म्हणजेच 45 उमेदवार आहेत, तर भाजपनंतर शिवसेना शिंदे गटाचे 19 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। तर कल्याण डोंबिवलीत भाजपचे सर्वाधिक 15 तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत, तर त्यात राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आहेत। आणि निवडणुकांची ही स्थिती जी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे। विरोधक इतका निष्क्रिय कधीच पाहायला मिळाला नाहीये। तुम्हाला या सगळ्या बिनविरोध उमेदवारांबद्दल काय वाटतंय? तुमचं काय मत आहे? नक्की कळवा।